निधी बघा कशी बघा, हाताची घडी करून उभी आहे मस्तपैकी. निधी इकडे बघ. हे बघा आता तिने काय केलं, हा विक्सचा डब्बा तोंडात टाकला होता आणि मग तिला मी ओरडलो तर अशी हात पाठीमागे करून ऐकते माझं मी काय बोलतोय ते. मोठ्या माणसासारखं हात पाठीमागे करून फिरते घरात पूर्ण. हरे कृष्ण मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझी एस या यूट्यूब चॅनलमध्ये. सकाळी सकाळी बघा आपल्या घरामध्ये कसं कवळं होऊन येतं आणि सकाळचे किती वाजलेत माहिती आहे का, 6:45. आणि माझी सकाळ झाली आहे सकाळी 5:30, म्हणजे 5:30 वाजता मी उठलोय. आणि सकाळी सकाळी एकदम मस्तपैकी आपल्या घरामध्ये हे सूर्यकिरण आणि हे निधीबाळ झोपली आहे पाळण्यामध्ये. अंथरूण वगैरे केलेलं होतं पण ते काढून आता तिला पाळण्यामध्ये टाकलंय आणि मस्त झोपली ती बघा. आणि ते पण तिच्या दीक्षा सोबत. दीक्षा आणि डॉगी पण आहे त्या पांघरुणाखाली आहे. आणि सकाळचे 6:45 वाजलेत आणि थंबनेलवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आज आहे एकादश. त्याच्यामुळे आई आणि मी दोघं पण चाललो आहे तेरला. आणि आमच्या आई साहेबांची पण आंघोळ झाली आहे आणि चहा घेत आहेत. मी 5 वाजता उठली, 5:30 ना उजेड झाला. म्हणजे जसं काय आता दिवस निघलाय असं वाटलं मला. मग मी म्हणते जरा लवकर उठायचं, दिवस लवकर निघतोय ना तर आपण बी लवकर उठायचं. तुम्ही किती वाजले वाजताच बघत बसा, दिवसाला बघू नका, देवाला बघा ना. तुमच्याच टायमाला बघत बसता काय. किती वाजता उठले तर चहा 8 वाजताच होतो आमच्या घरी. त्याच्यामुळे आम्ही जरा उशिरा उठतो. उशिरा म्हणजे दिवस उजळल्यानंतरचा उशिरा, वाजता नाही. सूर्य उगवला ना की आपण उठायचं. मित्रांनो तुम्ही कधी उठता कमेंट करून सांगा. सूर्य उगवल्यानंतर का सूर्य उगवण्याच्या आधी. आता आईचं म्हणणं आहे की सूर्य उगवण्याच्या आधी आपण उठलं पाहिजे. चला चहा घेऊया आणि निघूया तेरला. आई ओरडायच्या ह्या चहा लवकर. हे बघा हे दोघं जण चहा पिवलेल्यात, मला चहा सुद्धा पे म्हणणार. आंघोळ कर आधी नंतर चहा पी. माझी काय एखादच आहे का आंघोळ करून चहा प्यायला. तरी पण आंघोळ करूनच प्यायचं. मी चहा आंघोळ करूनच पेते कधी मी. बाय. चला बाय. लवकर या. शिव बाय. शिव आली सकाळी सकाळी. बाय. चला बाय. आता हॉटेलमध्ये चहा घेतला. काकू पण आहेत ते बघा, त्यांची गाडी निघाली पुढे. आणि आता आम्ही चहा घेतला आणि आता वाजलेत 8. जवळपास 1.5 तास लागला आम्हाला पोचायला इकडे मुरुडच्या पुढे, मुरुडच्या पुढच्या कॉर्नरला. आता इथून डायरेक्ट तेरमध्ये थांबायचं. समोर काका आणि काकू चाललेत आणि मागे मागे आम्ही. फायनली पोचलो तेरमध्ये. पाठीमागे पार्किंग आणि मंदिराच्या एकदम समोरचं चालू आहे बांधकाम झाडाच्या खालचं. आणि आज यात्रा चालू असल्यामुळे इकडे कोणीच नाही आहे, सर्व मंदिराच्या बाहेर. आणि बघा मुखदर्शनासाठी सुद्धा किती रांग आहे.
प्रसाद म्हणून केळी वाटप. कसं होतं मग आज दर्शन पण मस्त झालं एकदम. हो आज खरं पंढरीमध्ये झाल्यासारखं वाटतं. तेरमध्ये नाही, आम्ही पंढरीमध्ये. मस्त ते गाणं आहे ना, दुमदुमली पंढरी, तसं खरं दुमदुमली तेर. फायनली आलो पार्किंगमध्ये आणि आपल्या गाडीवरती आता आपण जाऊया लातूरला. आणि पाठीमागे तो घोडा दिसतोय, तो घोडा आला होता दर्शनासाठी. तेरच्या संत गोरोबा काकाचे दर्शन घेण्यासाठी आला होता आणि त्यांच्यासोबत आपण मस्तपैकी व्हिडिओ पण काढला, फोटो पण काढला. आईच्या तिकडेच आहेत त्या दिंडीमध्ये.
चला आई बसा गाडीवर. मस्त दिसत असेल ना. हा ना, रात्रीच्या जत्रेत यायला पाहिजे. कांदा बियासाठी कांदा लावलेला आहे. सगळे पाणी पळसप ऍक्च्युली कांद्यासाठी प्रसिद्ध आहे, कांद्याच्या बियासाठी. हा पुन्हा एकदा मुरुड वरून जो हा तेरला रस्ता जातो ना इथून, त्या रस्त्याला इकडे चहा घेतला आणि आता डायरेक्ट इथून आता आम्ही थांबणार नाही, डायरेक्ट जाणार आहे लातूर. बरोबर नाही? जाते वेळी पण चहा घेतो आणि येते वेळी पण चहा घेतो आम्ही. कंपल्सरी आहे, कंपल्सरी. आणि आता भेटूया डायरेक्ट लातूरच्या आपल्या घरी. निधी बाळा काय करते बघूया. रस्त्याने हे रोड बघा किती धूळ आहे. आता थोडा चांगला रस्ता आला. आता कुठे निघालो आहे तुम्ही? आम्ही आता देवळात चाललोय. आणि किती वाजता आलो तेरवरून? तेरवरून तर आलो 11:30ला. पण आल्या काहीतरी ते इकडे पडली तिकडे पडली बोलले ना, मग कुठे लागलो काय लागलं बघण्यामध्ये व्हिडिओ आम्ही विसरून गेलो. आता आम्ही चाललोय देवळात. झोपली पण होती आई. पाणी पिऊन जाऊया आपण हा फिरायला. फिरून आल्यानंतर हे बघा आई साहेब मस्त पैकी झोपलेत सोफ्यावरती. आणि निधीबाळ पण झोपली होती, पण ती जस्ट आत्ताच उठली आहे. आणि रात्रीचे आता किती वाजले माहिती आहे? 9:30. दुकान वगैरे बंद केलं मी. आणि आता निधीबाळ एकदा झोपून परत उठली आहे. आता झोपते का नाही काय माहिती रात्री. कारण का माहिती आहे, दुपारी ती झोपली नव्हती आणि आत्ता झोपली थोड्या वेळापूर्वी. झोपून लगेच उठली. पण आता मुश्किल आहे बाबा लवकर झोप नाही यायचा. डोळे बघा तिचे अजून पण झोपेतच आहे ती.